आणि यानंतर आपण थेट जातोय रवींद्र फाटक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय आणि या दरम्यान सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। अवघा 1 तास शिल्लक आहे आणि विधान परिषदेसाठी सध्या रवींद्र फाटक हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। तर अर्ज भरत असताना काही प्रमाणावरती केलेलं शक्ती प्रदर्शन देखील आपण बघतोय। ठाण्यामधून रवींद्र फाटक यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे आणि आपला उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधीची ही काहीशी दृश्य आपण पाहतोय। अवघ्या काही वेळामध्ये रवींद्र फाटक हे आपला विधान परिषदेच्या जागेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि हा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत आवर्जून उपस्थित आहेत। विधान परिषदेसाठी 4 जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आहेत। एकूण 6 जागांची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली होती। वाटाघाटीच्या नंतर 4 जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत। यापैकी ठाण्याची एक महत्त्वाची जागा शिवसेनेकडे आहे आणि रवींद्र फाटक हे आपला उमेदवारी अर्ज भरतायत। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अपडेट्स देतात। अक्षय, महायुतीकडून एक जोरदार शक्ती प्रदर्शन या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतं आहे, कारण की रवींद्र फाटक यांना काल एबी फॉर्म दिल्याच्या नंतर त्यांच्याकडून म्हणजे शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पण यावेळी महायुतीचे सगळेच घटक पक्ष आपल्याला दिसून येतात। अगदी ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर अशा सगळ्याच शहरातून शिवसेनेचे नगरसेवक, आमदार, खासदार हे सगळे आनंदाश्रमात उपस्थित होते आणि एकनाथ शिंदे देखील आता उपस्थित झालेले आहेत। त्यांच्याच बरोबर आता अगदी बाजूला असलेल्या या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सगळे आमदार, खासदार, नगरसेवक हे आता जात आहेत। अगदी ही रॅली जी आहे ही रॅली देखील शक्ती प्रदर्शनाचा एक भाग आहे आणि मोठ्या संख्येने सगळे लोक उपस्थित आहेत। एक संदेश दिला जातोय की महायुती ही एकत्र आहे। जे काही गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जो काही वादावादी दिसून येत होती किंवा ही जागा आपल्याकडे राहावी यासाठी भाजप जे प्रयत्नशील होतं, त्या सगळ्या बातम्यांच्या नंतर किंवा त्या सगळ्या वादानंतर आता आम्ही सगळे पक्ष जे आहोत ते एकत्रित आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आजच्या या रॅलीतून तो आहे। आणि अगदी थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र फाटक आपला उमेदवारी अर्ज ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरणार आहेत, दाखल करणार आहेत। त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे, खासदार हरीश म्हस्के, आमदार भाजपचे आणि शिवसेनेचे सगळ्याच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातले, पालघर मधले देखील हे सगळेजण आता उपस्थित झालेले आहेत। थोड्याच वेळात आता उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जाईल। अगदी अक्षय, खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीचा ज्या वाटाघाटी होत्या किंवा जो तिढा होता तो अगदी दिल्लीच्या दरबारी देखील गेलेला आपण बघितलेला आहे आणि ठाण्यामधलं हे शक्ती प्रदर्शन देखील आपण बघतोय। युतीचा धर्म पाळा अशा सूचना देखील एकनाथ शिंदेंनी दिल्या होत्या। तर महायुतीमधले इतर कोणते महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत का? आताच्या या रॅलीमध्ये जवळपास सर्वच नेते हे उपस्थित आहेत। महायुतीमध्ये जर विचार करता आला तर सगळ्यात मोठा पक्ष आणि ज्याच्याकडे सगळ्यात जास्त संख्याबळ आहे तो म्हणजे भाजप पक्ष आहे आणि या भाजपचे सगळ्याच महानगरपालिकांमधले आमदार असतील किंवा त्यांचे उपमहापौर, महापौर असतील हे सध्या उपस्थित आहेत। ठाण्यामधले भाजपचे सगळेच नगरसेवक हे उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सध्या या ठाण्यामध्ये जी जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सगळेजण दाखल हे झालेले आहेत। आपण पाहताय की वसई विभागामधून स्नेहा दुबे या ज्या आमदार आहेत त्या देखील इकडे आलेल्या आहेत आणि या आमदाराच्या बरोबरच इतर जे घटक पक्ष आहेत ते आलेले आहेत। श्रीकांत शिंदे सध्या दाखल झालेले आहेत आणि श्रीकांत शिंदेच्या बरोबर युतीचे खासदार आहेत श्रीकांत शिंदे ते दाखल झालेले आहेत। आनंद परांजपे आहेत, नवी मुंबईतले सगळे नेते जे आहेत ते देखील इथे दाखल झालेले आहेत। पण गणेश नाईक जे नवी मुंबईचे नेते आहेत किंवा मंत्री आहेत ते आज दिसत नाही आहेत या ठिकाणी। पण संजय केळकर असतील वगैरे हे सगळेजण हे सध्या उपस्थित आहेत आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते दाखल झालेले आहेत। हळूहळू हे नेते जे आहेत ते पुढे सरकत आहेत, कारण की उमेदवारी अर्ज भरायची वेळ जी आहे ती देखील आता जवळपास आलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे हे खरं म्हणजे 12 वाजता इथे पोहोचणार होते आणि 12 वाजता हा उमेदवारी अर्ज भरला जाणार होता, पण त्या मुंबईवरून येत असल्यामुळे त्यांना उशीर झाला आणि आता 2 वाजत आलेले आहेत। अखेर 2 वाजता हा उमेदवारी अर्ज जो आहे तो महायुतीकडून दाखल केला जातो आहे आणि आपल्याला माहितीच आहे की रवींद्र फाटक जे आहेत त्यांच्या विरोधात
महाविकास आघाडीकडून अभिजित पवार यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे. ते देखील थोड्याच वेळा इथे येतील आणि त्यांच्या फॉर्म भरताना अर्ज भरताना त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळे नेते जे राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.